शिवाजीनगर गावठाण येथील अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने शिवछत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला। खासदार वंदना चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, नगरसेवक बाळासाहेब बोडके, लक्ष्मण बापू पासलकर, नेक्स्ट जनरेशन न्यूजचे इक्बाल शेख आणि बाबा शेख आदी मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती। युवराज छत्रपती संभाजीराजेंसमोर बालचमूंनी आणि युवतींनी चित्तथरारक मर्दानी खेळ सादर केले। स्वराज्य हे सुराज्य व्हावे ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती। ही संकल्पना समजून घेण्यासाठी किल्ले पाहायला हवेत, तर शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव होण्याकरिता राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला हवा, असं मत युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रसंगी मांडलं। पण आता शिवाजी महाराजांचं जी कल्पना होती, संकल्पना होती, जी त्यांची इच्छा होती की आपलं स्वराज्य हे सुराज्य व्हावे, या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। शिवाजी महाराजांना समजून घेणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत आपण दोन सण महत्वाचे करणं गरजेचं आहे। प्रमुख सण म्हणजे राष्ट्रीय सण, म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण राज्याभिषेक सोहळा नेहमी आपण यावं। राज्याभिषेक सोहळा येण्याचं कारणच हे आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा कारभार केला आणि राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला पाहिजे। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून माझा प्रयत्न। शिवजयंतीच्या तारखेविषयी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। रोज आज शिवजयंती तिथी जाऊची किती दुर्दैवाची बाब आहे, म्हणजे माझं तर उलट म्हणणं आहे या जे तिथीने करतात प्रकारची तारखेचं महत्व विकासकांनी सांगितलं, पण तुम्हाला तिथीने करायचं असेल माझं उलट म्हणणं मला तिथीचे आपण जरा बाजूला जाऊ, आपण सर्वांनी एक तारीख करू, शासनाची तारीख सुद्धा बाजूला ठेवू, तिथीची सुद्धा तारीख बाजूला ठेवू, एक तारीख काहीतरी काढू आणि एक तारखेने आपण शिवजयंती करूया, जेणेकरून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं नाव हे जगभर जाईल। आणि तुम्हाला एक तारीख काढायची नसेल तर 365 दिवस आपण शिवजयंती करूया, काय अडचण आहे। अशा रीतीने आपण खऱ्या कोथरूड मधील कचरा डेपोच्या जागेऐवजी दुसरीकडे शिवसृष्टी उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणखी 50 एकर जमिनीचा प्रस्ताव देणार असल्याचे यावेळी खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं। या सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।